माझा इथं मक्काचा प्लॉट होता ही जवळजवळ 2.5 एकर क्षेत्र आहे ही आणि पावसात त्या दिवशी गाराच्या ह्या पावसात झालेलं ही नुकसान आहे। असं पूर्ण ही 2.5 एकरामध्ये आडवंटा कंपनीचं बी वापरलं होतं आणि हे केलं होतं। खर्च पण चांगला केलेला होता। जवळजवळ 40-45 हजार रुपये ह्याला खर्च झालाय माझा मकाला। ह्या आता पूर्ण मका ही पाण्यामध्ये अशा स्वरूपात आहे आणि नुकसान झालेलं आहे। पण पूर्ण ह्या पावसामुळे नुकसान झाल्यामुळे काहीच ह्याचं उगवून आले, त्यामुळे ह्याचा काय उपयोगच नाही आता। सचिन सुरेश भोसले, माझा इथं मक्काचा प्लॉट होता ही जवळजवळ 2.5 एकर क्षेत्र आहे ही आणि पावसात त्या दिवशी गाराच्या ह्या पावसात झालेलं ही नुकसान आहे। असं मका अशा पूर्ण पावसात अशी खाली आहे, उगवून पण आलेली आहे आणि पूर्ण ही 2.5 एकरामध्ये आडवंटा कंपनीचं बी वापरलं होतं आणि हे केलं होतं। खर्च पण चांगला केलेला होता। जवळजवळ 40-45 हजार रुपये ह्याला खर्च झालाय माझा मकाला ह्या आणि आता पूर्ण मका ही पाण्यामध्ये अशा स्वरूपात आहे आणि नुकसान झालेलं आहे। तरी 1-1.5 लाख रुपयाची ही मका झाली असती, पण पूर्ण ह्या पावसामुळे नुकसान झाल्यामुळं काहीच ह्याचं उगवून आले, निम्म तर मका ही उगवूनच आलेली आहे। त्यामुळे ह्याचा काय उपयोगच नाही आता आणि त्या स्वरूपात नुकसान भरपाई मला मिळावी, शासनाने थोडं मदतीचा हात पुढं करावा आणि पंचनामा करून योग्य त्या रीत्या मला ती नुकसान भरपाई मिळण्यास मदत मिळावी अशी सोय करावी, पंचनामा करून घ्यावा। ही जवळजवळ 35 क्विंटल माल निघाला असता एकरी, अशा 2.5 एकर आहे। मका लागवड का एकतर उन्हाळ्यात ही केलं आणि चांगल्या प्रकारे पेरून घेतलं होतं बी, ट्रॅक्टरकडून पेरून घेतलं होतं, सारे व्यवस्थित सोडून घेतलं होतं आणि त्याबरोबर खत पेरणी बी केला होता आणि व्यवस्थितरित्या पाणी देऊन मकाची काळजी घेऊन औषध भरपूर टाकली होती, बेसल डोस टाकला होता। वरनं कीटकनाशकाची आता कीटकनाशकाची फवारणी कंपल्सरी घ्यायला लागते, त्याच्यासाठी बी 2-3 स्प्रे घेतलं होतं आणि बेसल डोस बी टाकला होता। चांगल्या प्रकारे मका आलती, पण पूर्ण नुकसान झालेलं आहे। तरी शासनाने यासाठी थोडी मदत करावी आणि पंचनामा करून काय असेल ती योग्य तो हे करावा, चांगल्या प्रकारे मदत मिळावा अशी भूमिका घ्यावी।